शिंद्यांचं काय झालं? शिंदेचा साताऱ्यातील ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो थांबवण्यात आला आहे आणि त्याचे अध्यक्ष वनमंत्री गणेश नाईक आहेत. आता मी कसं काय त्याच्यावरती मत व्यक्त करू नक्की काय प्रोजेक्ट आहे? एकनाथ शिंदेचं ड्रीम प्रोजेक्ट एकच होतं, ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची. ते त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. बाकी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट विषयी माहित नाही. पण शिंद्यांच्या त्या ड्रीम प्रोजेक्टचं काय त्याला सफलता मिळाली नाही. शिवसेना मजबूतीनं उभी आहे. अजून ठीक आहे, आमदार खासदार गेले असतील, शिवसेना फार मजबूतीनं उभी आहे आणि त्यांचा जो पक्ष आहे हे संशी यावरूनच त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे. ते म्हटले म्हटलं तर चालेल का? यूज अँड थ्रो मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत ती, त्याचं काय ते त्यांना काढता येणार नाही ना. यूज अँड थ्रो आहे, मध्ये ब आहे ना, त्या बचं काय बाप आहे तो. म्हणजे बाप आहे ना, ते कसं विसरतात? जोपर्यंत तो बाप आहे तोपर्यंत हे संशी काही करू शकत नाही. साहेब, मनसेकडून स्टेट बँक कर्मचाऱ्यांना मराठी पुस्तक देण्यात आलेली आहे, त्यांचं ऑनलाईन तलाव देखील घेण्यात आले. बघा, असे खेळायला बंद व्हायला पाहिजे. लोक कंटाळले. चला, थँक्यू. वडिलांच्या आदरपणासाठी फडणवीसांनी घर विकलं असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मला माहिती देवेंद्र फडणवीस या देशातले खूप श्रीमंत राजकारणी या प्रमुख महानीतिकारी होते असं म्हणायचे. आता सध्या ते आहेत असं लोक सांगतात. त्याशिवाय काय भाजपा चाललाय एवढा? ठीक आहे, असू दे, मराठी माणूस आहे, श्रीमंत झाला पाहिजे. मग ते फडणवीस असतील किंवा आमचा एखादा साधा कार्यकर्ता असेल. भारतीय जनता पक्षानं गरिबीवर बोलू नये. भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत जेवढा खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा अख्खा अर्थसंकल्प पूर्ण होता. साहेब, कबरीवरनं गेल्या काही दिवसांपासून वादंग सुरू आहे. मात्र महापुरुषांची जी स्मारकं आहेत, विशेषतः वाडे आहे, चांदवडचा रंगमहाल अक्षरशः धुळकात पडलाय. 35-40 वर्ष झाले काम पूर्ण होत नाहीये. पुरातत्व खात्याकडनं उदासीनता, लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसते. एका बाजूला अशा स्वरूपाचं राजकारण ज्यांच्या नावानं आपण करतोय त्यांच्याच स्मारकांकडे दुर्लक्ष होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही कामं फार आवडीने करत असते. निवडणूक आल्या की सरकारकडे यासाठी एक स्वतंत्र खाता आणि स्वतंत्र बजेट आहे. त्या बजेटचं काय होतं ते पाहायला पाहिजे. चला, थँक्यू. साहेब, संदीप देशपांडे यांनी आरोप केले तुमच्यावर.